Hello friends, today we will learn 5th standard part 1 chapter 2 number work. तर आपण काय पाहतोय? पाचवी गणित विभाग पहिला त्यातील दुसरा धडा नंबर वर्ग. मराठीमध्ये काय? मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी याचं नाव काय? संख्या ज्ञान. आता डेसिमल सिस्टीम इथंच वापर करून हा पूर्ण चॅप्टर आहे. तत्पूर्वी आपण मागच्या व्हिडिओमध्ये कोणता चॅप्टर शिकलोय? रोमन नंबर्स, रोमन न्यूमरल्स. त्याच्यामध्ये कोणते लेटर्स वापरतो? आय, फी आणि एक्स वापरून आपण संख्या तयार केल्यात. पण ह्या वापरून आपल्याला जर बेरीज वजाबाकी जर करायची असली 3 + 5 तर आपल्याला याला कसं लिहावं लागलं असतं? 3 + 5 फी. दॅट इज अ डिफिकल्ट, म्हणजे हे जरा थोडं अवघड गेलं असतं. म्हणून आपण ही पद्धत वापरत नाहीत. कोणती? रोमन न्यूमरल्सची. व्यवहारात वगैरे आपण कोणती वापरतो? डेसिमल सिस्टीम, दशमान लेखन पद्धती. तर याच्यामध्ये काय आहे? तुम्ही मागच्या इयत्तेत बघितलं असेल. याच्यामध्ये काय 0 to 9 ह्या संख्यांचा वापर करून काय लिहितात? ह्या संख्यांचा वापर करून काय करतात? अंक लिहितात. आणि तुम्ही शिकलेले पण असताना यू हॅव लर्न टू राईट नंबर्स यूजिंग द 10 digits फ्रॉम 0 to 9. In that system, the value of digit depends upon its place in the number. This system of writing number is called the decimal system. आता मी तुम्हाला सांगते काय ते. तर ही जी पद्धत आहे ना डेसिमल सिस्टीम, तर याच्यात काय असतं? संख्येच्या स्थानानुसार त्यांची किंमत ठरवलेली असते. शतक, दशक, एकक माहिती ना तुम्हाला? टेन्स, युनिट्स, 1000 ज्या प्लेसला असेल त्या प्लेसनुसार त्याची व्हॅल्यू होते. समजा इथं असेल, सिंगल असेल तर काय? युनिट्स. आणि मराठीमध्ये काय म्हणतात याला? एकक. बरोबर का? 50 असेल तर काय? 10. आणि इथं काय म्हणतात याला? दशक. आणि शतक 100ला. बरोबर का? तर याला काय म्हणतात इथं? शतक. आता 5, 50, 100 असं पाहिजे होतं. 5, 50, 100. पण मी असं तुम्हाला समजावताना असं इकडे लिहिलेलं आहे. इकडे युनिट्स म्हणजे काय? इथं असल्यावर किती व्हॅल्यू येते? या स्थानाला जर असलं युनिट्सच्या तर किती किंमत असते? 5. 10च्या ठाणाला असलं तर किती असते? 50. 100ला असलं तर काय असतं? किंमत. तर स्थानानुसार किंमत दाखवलेली असते. कोणत्या याच्यामध्ये? डेसिमल सिस्टीममध्ये, दशमान संख्या लेखन पद्धतीमध्ये. कळलं? द व्हॅल्यू ऑफ डिजिट डिपेंड्स अपॉन इट्स प्लेस इन द नंबर. द व्हॅल्यू ऑफ डिजिट डिपेंड्स अपॉन इट्स प्लेस इन द नंबर. ते कुठं आहे ते त्याच्यावरती संख्येची किंमत ठरलेली असते. हे मी तुम्हाला थोडंसं फक्त रिकॉल केलं आहे मागील इयत्तेचं. तसं तर ह्या चॅप्टरच्या सुरुवातीला काय दिलेलं आहे? लगेच एक प्रॉब्लेम सेट दिलेला आहे. तो आपण सोडूया. प्रॉब्लेम सेट नंबर 2. हे तुम्ही पुढं चॅप्टर शिकता शिकता शिकणारच आहात. कळलं थोडक्यात डेसिमल सिस्टीम? तर पाहूया मग प्रॉब्लेम सेट 2. तर प्रॉब्लेम सेट 2 मधील काय? क्वेश्चन नंबर 1 काय आहे? युझिंग द डिजिट्स 0 to 9 राईट 10 each of 2, 3, 4 and 5 digit numbers and read the numbers. म्हणजे काय करायचं आपल्याला? 0 ते 9 ह्या संख्या वापरून काय करायचं आपल्याला? 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी आणि 5 अक्षरी संख्या तयार करायच्यात आणि त्या एकदा वाचायच्यात. कळलं? किती सोपा क्वेश्चन आहे. लिहायचं मग आन्सर. ओके, आन्सर. आता आपण काय करू? 5 कॉलम करून घेऊ. 2 डिजिट नंबर, 3 डिजिट नंबर, 4 डिजिट नंबर आणि 5 डिजिट नंबर. आता काय करायचं आहे आपल्याला? 2 डिजिट नंबर, 2 अक्षरी संख्या, 3 अक्षरी संख्या, 4 अक्षरी संख्या आणि 5 अक्षरी संख्या लिहायच्यात. आता मी तुम्हाला अजून एक इथं लक्षात ठेवायलाही सांगते. 2 डिजिट नंबर हा कुठपासून सुरू होणार आहे? 0 ते 9 पर्यंत काय असतं? 1 अंकी असतं. 2 अंकी संख्या कुठून सुरू होतात? तर 10 पासून सुरू होतात.
10पासनं तर कुठपर्यंत 99पर्यंत 99. 100 काय अगेन 3 अक्षरी आहे. मग इथं काय लिहून ठेवायचं, इथं ब्रॅकेटमध्ये आपल्याला कुठून लिहायचं आहे 10 टू आपण कुठपर्यंत लिहू शकतो 99. 10 to 99पर्यंतची संख्या आपण लिहू शकतो 2 डिजिटमध्ये. 3 डिजिट कुठून सुरू होतं 99 नंतर 100. 100 टू कुठपर्यंत 3 अक्षरी 999 999. नंतर 999 नंतर काय असतं 1000 म्हणजे 4 अक्षरी संख्या सुरू होती. इथं काय ते येणार 1000. 1000 टू 9999 इथपर्यंत लिहू शकतो. आणि 5 डिजिटमध्ये किती याच्यानंतर काय येणार 10,000 टू किती 99,999 इथपर्यंत लिहू शकतो आपण. कुठपर्यंत ही संख्या लिहू शकतो आपण, याच्या आतमधल्या कोणत्या पण संख्या लिहायच्यात मग. ओके, आता 10 ते 99 मधल्या कोणत्या पण संख्या लिहू शकता तुम्ही. सुरुवातीची 10 लिहा, 11 लिहा, किती पण लिहा, 35 लिहा, 40 लिहा, 47 लिहा, 10, 11, 35, 40, 47, 56, 89, 91, 54 आणि 95 लिहू आपण. 99पर्यंत आपण कोणत्या पण संख्या लिहू शकतो 2 अक्षरी. 10, 11, 35, 40, 47, 56, 89, 91, 54, 95. लक्षात काय ठेवायचं आपल्याला 2 डिजिट नंबर. कुठपर्यंत 0 ते 9पर्यंत काय असतो एक अंकी असतात 1 डिजिट. 2 डिजिट केव्हा स्टार्ट होतात 10पासून कुठपर्यंत 99पर्यंत. 99पर्यंत झालं इथपर्यंत आपण कोणत्या पण 10 संख्या लिहू शकतो. तुम्ही कोणत्या पण लिहा तुमच्या मनाने. नंतर 99 नंतर काय येतं 100. ही किती आहे 3 डिजिट नंबर आहे. तो कुठपर्यंत असतो 100. नंतर आपण ह्या संख्या हे करून लिहायचे ना. मग 100 नंतर आपल्याला काय 999 999 इथपर्यंत काय असतो 3 डिजिट असतो. याच्यानंतर 999 नंतर काय असतं 1000 किती येतो 4 अक्षरी नंबर. ह्याच्यामधल्या कोणत्या पण संख्या लिहायच्यात. मग किती 100 पण येऊ शकते, 101 पण असेल, 103 लिहा, 304 लिहा, 405 लिहा, 507 लिहा, किती पण लिहा, 756 लिहा, 678 लिहा, 899 लिहा, किती पण लिहा, 1 2 3 4 6 7 8 झालेत. 976 लिहा आणि लास्टवाली लिहू आपण 999. 100 to 999पर्यंत कोणत्या पण 10 संख्या लिहायच्यात. कळलं. आता नंतर 4 डिजिट नंबर. 4 डिजिट कुठून सुरू होतं 999पर्यंत 3 अंकी संख्या असते. 1000 किती आहे 4 अक्षरी आहे, 1 2 3 4. तर कुठपर्यंत 9999पर्यंत आपण कोणत्या पण 10 संख्या लिहायच्या. एक 1231, 2345, 1231, 2345, 3456, 6890, 9851, 2456, 6076. नुसतं 6000 असलं आणि 100ची जागा रिकामी असली तिथं किती 0 लिहितो आपण. अजून नाही जरी तुम्हाला लिहिता आले तर ह्या संख्या वापरून काय 9999पर्यंत 4 अंक वापरून कोणत्या पण संख्या तुम्ही लिहू शकता 4 अक्षरी. 1 2 3 4 5 6 7 8 झाले. 200 ते 2340 आणि लास्टवाली कोणती ही पण लिहू शकतो किंवा त्याच्या अलीकडली लिहू 9830. किती झालं 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कोणत्या पण. आता 5 डिजिट नंबर 10,000 ते 99,999पर्यंत आपण कोणत्या पण लिहू शकतो. सुरुवातीची लिहू आपण 10,000च लिहू 10,000. इथं कॉमा दिला तरी चालेल बरं का, वाचायला इझी पडतं. कसं 1231, 2345, 3456 असं. आता इथं 10,000 नंतर 11,000 असं पण लिहू शकतो आपण. 11,235,
35,100 66,835 72,345 81,230 91,676. किती पण मनाने तुम्ही फक्त 5 अक्षरी संख्या लिहित चालायची, फक्त 5 अक्षरी. तुम्ही कसं पण कॉम्बिनेशन करा, ती संख्या तुम्हाला वाचता आली पाहिजे. 1 2 3 4 5 6 8 9. आता अजून एक लिहायची 95,540. ओके. फक्त त्या इथं क्वेश्चनच्या पुढं काय लिहिलेलं अजून, रीड द नंबर्स. त्या संख्या तुम्हाला पुन्हा वाचायच्या. रीड द नंबर्स. कळालं? करायचा, रीड करायची एकदा नंबर. क्वेश्चन काय होता, युजिंग द डिजिट 0 to 9 राईट 10 each of 2, 3, 4 and 5 डिजिट नंबर. आणि नेक्स्ट रीड द नंबर्स. 2 डिजिट नंबर लिहिलेत आपण 10 to 99च्या मधले. 3 डिजिट नंबर लिहिलेत आपण 100 to 999च्या मधले. 4 डिजिट नंबर लिहिले आपण 1000 to 9,999 मधले. आणि 5 डिजिट नंबर लिहिलेत आपण 10,000 to 99,999 मधले. ओके. आता ते रीड करायचे. 2 अक्षरी संख्या कुठल्या द्यायच्या होत्या, 10 ते 99 मधले. 3 अक्षरी 100 ते 999. 4 अक्षरी 1000 ते 9,999. 5 अक्षरी 10,000 ते 99,999 इथपर्यंतच्या. हे कसं ओळखून लिहायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं. आता हे 2 डिजिट नंबर आपण रीड करू एकदा. इथं सांगितलं ना रीड द नंबर, त्या संख्या वाचा. 10 11 35 40 47 56 89 91 54 95. 3 डिजिट नंबर 101 103 304 405 507 756 678 899 976 90 999. 4 डिजिट नंबर 1231 2345 3456 6890 9851 2456 6076 1111 2340 9830. ओके. आता 5 डिजिट नंबर 10,000 11,000 11,235 35,100 66,835 72,345 81,230 91,676 आणि लास्ट 95,540. कळले? आता मराठी माध्यमचे विद्यार्थी त्यांच्यासाठी 10 11 35 40 47 56 89 91 54 95 सगळ्यांना वाचता येते ना. संख्या वाचणं काही अवघड आहे का? हे रीड द नंबर्स हे एकदा वाचायचे. 101 103 304 405 507 756 678 899 976 999 1231 2345 3456 6890 9851 2456 6076 1111 2340 9830. इथं 10,000 11,000 11,235 35,100 66,835 72,345 81,230 91,676 95,540. कळले? आता तुम्ही काय करायचे माहिती आहे का, हा प्रॉब्लेम सेट सोडवताना ज्या संख्या मी तयार केल्यात ना त्या करायच्या नाही. तुमच्या मनाने कोणत्या पण संख्या तयार करायच्यात आणि ते नंबर काय करायचे ते रीड द नंबर. तुम्हाला वाचता येते का पाहिजे आणि संख्या पण तयार करून पाहिजे. 2 अक्षरी संख्या यातल्या कोणत्या पण तुम्ही अंक वापरून तयार करू शकतात. इथनंच याला घ्यायचा, याच्याबरोबर एकदा किती 12, याला एकदा 13, अशा काही पण तुम्ही संख्या तयार करू शकता. कळलं? आता नेक्स्ट पाहू क्वेश्चन नंबर 2. हा क्वेश्चन कळला? काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. शिकवलेलं कळतंय ना का खूप जास्त लेंदी होतंय तशी पण कमेंट करून तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर 2 काय आहे, फिल इन द ब्लँक्स इन द टेबल बिलो. पहिल्या रकान्यात काय दिलं आहे, पहिल्या कॉलममध्ये देवनागरी न्यूमरल्स, सेकंड इंटरनॅशनल न्यूमरल्स आणि नंबर रिटर्न इन वर्ड्स. तर आपल्याला काय करायचे, इथल्या कळ्या जागा थोडक्यात भरायच्या. देवनागरी नंबर्स हे देवनागरी लिपी जे आहेत ना, म्हणजे आपलं साध्या मराठीमध्ये आपण अंक कसे लिहितो ते इथं दिलेले आहेत. इथं इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणजे इंग्लिशमधनं. ओके. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह इथं देवनागरी न्यूमरल्स आणि नंबर रिटर्न इन वर्ड्स. आणि हे संख्या अक्षरी कशी लिहायची ते दिलं आहे. त्यांनी काय केलं आपल्याला
फर्स्टवालं सॉल्व करून दिलं आहे. देवनागरीमध्ये कसं आहे 2359 2359 2359. इथं काय मराठी अंक वापरलेत फक्त 2 3 5 9 बरोबर आहे का. इथं तेच काय इंग्लिश अंक वापरलेत बरोबर का. इंटरनॅशनल नंबर्स 2359 2359 पण हे कोणते इंग्लिश अंक हे मराठी अंक. आणि यालाच कसं लिहायचं कसं 2359 2359. ओके कळलं पहिलं 2359. ओके कळलं. आता हे कसं आहे सेकंडवालं. इथं किती आहेत 3 2 7 5 6 33,756. आता याला काय करायचं इथं इंग्लिशमधनं लिहायचे हे अंक. इथं काय आपल्याला देवनागरी लिपीत दिलेत. मग इथं कसे येणार 3 कसं लिहितो आपण असे 3 2 असे आणि 7 असे 5 असे 6 असे. इथं मराठीत होते इंग्लिशमध्ये. आता हेच काय करायचं आपल्याला अक्षरी लिहायचे. अक्षरी काय येणार 32,000. इथल्या प्लेसची व्हॅल्यू काय असते 100. 756. कळलं. इथं दिलेलं होतं मराठीमध्ये देवनागरी लिपीत. तेच लिहिलं आपण इंटरनॅशनल न्यूमरल्स 32,756. आणि इथं इन वर्ड्स 32,756. तर हे कसं रीड करायचं आहे जर तुम्हाला समजलं नसेल तर. तुम्हाला माहिती आहे इथली व्हॅल्यू किती असती. लास्ट डिजिट युनिट्स, देन नंतर टेन्स, देन नंतर हंड्रेड्स आणि त्याच्यानंतर काय असतं 1000. मग काय येणार हे कसं येणार 2359. सेम 32,756. कळलं. आता थर्डवाला पाहू. थर्डवाला त्यांनी काय लिहिलं आहे इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये दिलं आहे. आता आपल्याला तो मराठीमध्ये लिहायचे. इथे किती आहे 6 7 8 8 8 5 9. क्वेश्चन व्यवस्थित लिहिला नाही बहुतेक. 5 8 सारखे दिसते मला. एक मिनटं. काय 8 5 9 8 5 9. 8 पण व्यवस्थित लिहिते. मग 6ला मराठीत कसे लिहितात 7ला 8ला 5ला आणि 9ला 67,859. बरोबर का. 67,859. कसं येणार 67,859. ओके कळलं. आता 4th नंबर काय आहे मराठीतनं देवनागरी न्यूमरल्समध्ये दिलेलं आहे 1034. बरोबर का. कसं इंटरनॅशनल न्यूमर्समध्ये 1ला कसं लिहितो आपण 1 0 3 4 3 4 1034. 1000 and 34. 1034 34. कळलं. लास्टवालं काय आहे फक्त आपल्याला वर्ड्समध्ये दिलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे ते दोन्ही पण देवनागरी आणि इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये लिहायचं आहे. काय आहे लास्टवालं 27,895. पुसलं आहे ते माझं वरती लिहिताना. मी अजून एकदा लिहिते. ओके काय आहे 27,895.
895. ओके, 27,895. 27 मराठीमध्ये कसे असतात? 27 27, बरोबर का? 27,000 पुढं काय? 800 म्हणजे 8 आणि 95 27,895. आता तेच इंग्लिशमध्ये 27,895. कळलं? तुम्ही याचा आन्सर कसं लिहायचं? फिल इन द ब्लॅक्स इन द टेबल बिलो. कळलं? नेक्स्ट पाहायचं. हे कळालंय का सगळ्यांना? काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. नेक्स्ट क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर 3 काय आहे? ॲज अ पार्ट ऑफ द अवॉइड प्लॅस्टिक प्रोजेक्ट, जिल्हा परिषद schools made and provided paper bags to provision stores and greengrocers. Read the तालुका-वाईज number of the bags and write the numbers in the word. आपल्याला काय करायचं आहे? फक्त read the तालुका-वाईज number of the bags and write the numbers in the word. आपल्याला फक्त काय करायचं आहे? तालुका-वाईज हे नंबर वाचायचे आणि एकदा अक्षरे लिहायचे. कळलं? काय केलंय? अवॉइड प्लास्टिक प्रोजेक्ट म्हणजे प्लास्टिकचा वापर टाळा या प्रोजेक्ट अंतर्गत जिल्हा परिषद शाळेने काय केलेलं आहे? पेपर बॅग्स प्रोव्हाइड केलेत. ओके, त्याचीच इथं संख्या लिहिलेली आहे. कोपरगाव, शेवगाव, कर्जत, संगमनेर. कोपरगावला किती आहेत? 12,740. शेवगाव 28,095. कर्जत 31,608 आणि संगमनेर 10,972. ओके, तर हेच काय करायचे आपल्याला? फक्त तालुका वाईज वाचायचे आणि अक्षरी लिहायचे. फर्स्ट कोपरगाव किती आहे? कोपरगावला 12,740. किती? मग यालाच काय करायचं? इनवर्ड्समध्ये कसं लिहायचे? 12,000 12,700 and 40. कळलं? पहिलं कोपरगाव किती? 12,740. 12,740. आता मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांनी हे मराठीतून त्यांना लिहावं लागणार. कसं? 12,740. कोपरगाव 12,740. इनवर्ड्समध्ये कसं? 12,740. सेकंड कोणतं आहे? शेवगाव. शेवगाव किती आहे? 28,095. 100च्या प्लेसला किती आहे? 0. मग काय येणार आहे? फक्त 28,095. ओके. थर्ड कर्जत किती आहे? 31,608. काय लिहायचे? 31,608. संख्या वाचता येते ना तुम्हाला? जर वाचता येत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपण याच्यावरती कसं वाचायचे प्लेस व्हॅल्यूनुसार याच्यावरती एक व्हिडिओ बनवू. ओके. फोर्थ संगमनेर. संगमनेरला किती आहे? 10,972. 10,000 सॉरी
डायरेक्ट 1000 लिहायला लागले. पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं असतं, बरोबर का. 10,900 972. कळलं आहे ना सोपा क्वेश्चन. काय करायचं होतं फक्त रीड द तालुका वाईज नंबर्स ऑफ द बॅग्स अँड राईट द नंबर्स इन द वर्ड. तालुका वाईज नंबर्स ओके आणि इन वर्ड. कोपरगाव 12,740, शेवगाव 28,095, कर्जत 31,608, संगमनेर 10,972. ओके आपण रीड पण केले आणि राईट पण केले. कळलं. कोपरगाव, शेवगाव, कर्जत, संगमनेर. मराठीमधनं 12,740, 28,095, 31,608, 10,972. ओके. मराठी माध्यमचे विद्यार्थी कसं लिहिणार? 12,740, 28,095, 31,608, 10,972. कळलं. आणि जर सेपरेट मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांना जरी व्हिडिओ नुसतं मराठी भाषेमध्ये हवे असतील तर त्यांनी तसं कमेंटमध्ये सांगा, आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4 काय आहे? हाऊ मेनी रुपीज डू दे मेक. त्यातला फर्स्ट क्वेश्चन काय म्हणजे किती पैसे सगळे मिळून तयार झालेत. तर पहिला क्वेश्चन काय आहे? 20 नोट्स ऑफ 1,000 रुपीज, 5 नोट्स ऑफ 100 रुपीज अँड 14 नोट्स ऑफ 10 रुपीज. सेकंड काय आहे? 15 नोट्स ऑफ 1,000 रुपीज, 12 नोट्स ऑफ 100 रुपीज, 8 नोट्स ऑफ 10 रुपीज अँड 5 coins ऑफ 1 रुपी. फर्स्ट वाला सॉल्व करू. घाबरायचं नाही. अर्धवाक्य कॉमापर्यंत वाचायचं. 20 नोट्स ऑफ 1,000 रुपीज. मग काय करायचं आहे? वाटलंच तर लेखी लिहून घ्यायचं. 20 नोट्स ऑफ 1,000 रुपीज आणि त्याच्या इक्वल टू लिहायचं आहे. तर मी इथं डायरेक्ट लिहिते 20 नोट्स ऑफ किती? 1,000 रुपीज. 20 नोट ऑफ 1,000 रुपीज. ओके. प्लस कॉमा प्लस 5 नोट्स ऑफ 100 रुपीज प्लस अँड 14 नोट्स ऑफ किती? 10 रुपीज. सॉल्व करायचे. वाटलंच तर तुम्ही याला ब्रॅकेट टाकून घ्या. 20 नोट्स ऑफ 100 रुपीज. ओके. नाहीतर काय करायचं आहे? 20 नोट्स ऑफ 100 रुपीज अक्षरी लिहायचं आहे. असं तुम्हाला दाखवते मी. 20 नोट्स ऑफ 1,000 रुपीज. सॉरी मी 100 म्हणले रुपीज. असं लिहिलं का? 20 इंटू किती? 1,000 करून घ्यायचे. किती येणार? 20,000. असं सगळं लिहायचं आहे. मग लास्टला त्यांची प्लस करायची. सेम आहे असं. 5 नोट्स ऑफ 100 रुपीज किती येणार? 500 प्लस 14 नोट्स ऑफ किती? 140 आणि मग लास्टला यांची प्लस घ्यायची. पण हे खूप लेंदी होईल. मी तुम्हाला असं सांगते. जर तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही तसं सेपरेटली लिहू शकता. 20 नोट्स ऑफ 1,000 रुपीज. 20 मल्टिप्लाय बाय 1,000 प्लस आधी कॉमा देऊन काय सांगितलं? प्लस. कॉमाच्या जागेवर प्लस घ्यायचं आहे. प्लस 5 नोट्स ऑफ 100 रुपीज. 5 मल्टिप्लाय बाय 100 प्लस 14 नोट्स ऑफ 10 रुपीज. 14 मल्टिप्लाय बाय 10 किती येणार? याच्या खाली सोडू. 20 इंटू 1,000 किती येणार? 20,000. 20,000 प्लस 5 इंटू 100 किती? 500. 100च्या 5 नोटा किती? 500 प्लस 14 इंटू 10 14 गुणिले 10 140 किती येणार? हे बेरीज करायची. 20,500 प्लस 140. बेरीज कशी करायची? 0 0 0 0 4. ओके. नंतर काय? 5 आणि 1 6 आणि इथं 0 आणि हे 20 ॲज इट इज. कळलं? अशी डायरेक्ट आडवी बेरीज कशी करायची? 0 0 0 0 प्लस 0 प्लस 0 0 4 प्लस 0 प्लस 0 4 1 प्लस 5 प्लस 0 6 आणि हे 20 ॲज इट इज. नाही तशी आली तर काय करायचे? पटकन अशी लिहून घ्यायची. किती आला आन्सर? 20,640. कळलं क्वेश्चन?
कळालं का असं क्वेश्चन? आणि नाही लवकर असं लक्षात आलं तर कसं करायचे? आधी गिवन 20 नोट्स ऑफ 1000 रुपीज, मग त्याला असं सॉल्व करायचे 20 × 1000, त्याच्या इक्वल टू लिहून ठेवायचे 20,000. देन नेक्स्ट 5 नोट्स ऑफ 100 रुपीज असं लिहायचे. 5 आधी असं अक्षर लिहून घ्यायचं, 5 नोट्स ऑफ 100 रुपीज, त्याच्या पुढे इक्वल टू 5 × 100 इक्वल टू 500, 500. अँड 14 नोट्स ऑफ 10 रुपीज इक्वल टू काय करायचे? 14 × 10 140, आणि लास्ट त्यांची प्लस करून ॲन्सर लिहायचे. काय येणार? 20,640. किती रुपीज मेक केले त्यांनी? 20,640. सेम नेक्स्ट क्वेश्चन. ओके, किती? 50 नोट्स ऑफ 1000 रुपीज. मी तुम्हाला असं हे लिहून दाखवते इन वर्ड्स. किती? 50 नोट्स ऑफ 1000 रुपीज इक्वल टू करायचे 50 × 1000. किती येणार? 50,000, 15,000. सेम कसं? 12 नोट्स ऑफ 100 रुपीज. मी रुपीज शॉर्टमध्ये लिहिलं आहे. किती? 12 × 100 किती येणार? 1200, 1200. अजून काय दिलं आहे आपल्याला? 8 नोट्स ऑफ 8च आहेत ना, 8 नोट्स ऑफ 10 रुपीज किती येणार? 8 × 10 18, 80. आणि 5 कॉइन्स ऑफ 1 रुपी किती येणार? 5 × 1 किती? 5. आणि लास्ट लाईनची सगळ्यांची करायची बेरीज. टोटल असं लिहायचे, टोटल 5,000 ते 50,000 प्लस 1200 प्लस 18 प्लस 5. आणि तशी नाही जमली तर अशी उभी बेरीज करून टाकायची अगोदर व्यवस्थित लिहून. किती आलं? आन्सर किती आलं? 60,285. कोणतं सोपं वाटतं? असं सोडवा किंवा डायरेक्ट असं सोडवा, चालेल. इथं लिहायचे लास्टला टोटल अमाऊंट इक्वल टू 20,640. आणि इथं पण टोटल अमाऊंट इक्वल टू 60,285. 16,285. कळलं? कसं पण लिहा तुम्ही, तुम्हाला मार्क्स मिळणार. असं पण लिहायला एकदम सोपं आहे. वाचायचं फक्त 50 नोट्स ऑफ 1000 रुपीज. मग काय करायचं? 50 × 1000 कॉमा तिथे दिसला का प्लस 12 नोट्स ऑफ कशाच्या? 100 रुपीज कॉमा प्लस 8 नोट्स ऑफ कशाच्या? 10 रुपीज प्लस 5 कॉइन्स ऑफ 1 रुपीज किती येणार? 15 × 1000, 15 × 1000 किती येणार? 15,000. बरोबर का? मी यांची बेरीज करून लिहायची. 5 लास्टला 5 नंतर 8 0 0 किती? 8 नंतर 2 इथं 2 येणार आणि नंतर 5 1 6 1 किती आलं? 60,285. 16. माझे उच्चार जरा बोलताना तुम्हाला कळत नसेल तर ते समजून घ्या. 16,285 टोटल अमाऊंट इक्वल टू, आणि याला करायचं असं ब्रॅकेट. आन्सरला काय करायचं? असं ब्रॅकेट. ओके, किंवा अंडरलाईन पण करू शकतात नुसतं. कळला क्वेश्चन नंबर 4. नेक्स्ट पाहू क्वेश्चन 5.
तर 5th नंबरचा क्वेश्चन काय आहे, राईट द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर दॅट कॅन बी मेड युझिंग द डिजिट्स 4, 5, 0, 3, 7 ओनली वन्स. तर काय करायचं आपल्याला, मोठ्यात मोठी संख्या आणि छोट्यात छोटी संख्या लिहायची. किती, 5 अंकी. आणि कोणत्या अंकांचा वापर करून, 4, 5, 0, 3, 7. किती, 4, 5, 0, 3, 7. याच्यापासून आपल्याला बिगेस्ट नंबर एकदाच या संख्या वापरून लिहायचं आहे आणि स्मॉलेस्ट नंबर. तर बिगेस्ट नंबर कसं लिहायचं आहे, एकदम सोपं आहे, लक्ष द्या. काय करायचं, यातला सगळ्यात मोठा डिजिट अगोदर लिहायचं आहे 7. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडासा मोठा 5. आता याच्यानंतर 5 नंतर कोणता मोठा आहे, 4. 4 नंतर कोणता आहे, 3. आणि 3 नंतर कोणता आहे, 0. झाला बिगेस्ट नंबर. कळलं. काय करायचं, फक्त मोठं एका पुढे एक लिहित चालायचं. सगळ्यात मोठं 7, देन 5, देन 4, नंतर 3, 0. अशी तयार होती मोठी संख्या. तर छोटी कशी होती, आता तुम्ही काय करता, इथं काय केलं, आपण सगळ्यात मोठं अगोदर लिहिलं होतं. तुम्ही काय म्हणता, इथं 0 लिहायचं अगोदर. पण 0 जर अगोदर लिहिला तर आपली संख्या कशी, फक्त 4 अंकी तयार होईल. 0 आपण काउंट करू शकत नाही ना. मग अगोदर काय करायचं, यातलं 0 सोडून जी सगळ्यात लहान संख्या आहे, 0 सोडून जी सगळ्यात लहान संख्या आहे ती लिहायची अगोदर. 3 आहे, 3 आहे, त्यानंतर 0. नंतर त्यापेक्षा काय करायचे, मोठी. तर 3 तर सुरुवातीला लिहिले, 0. त्यापेक्षा आता मोठी 4, देन 5, देन 7. बिगेस्ट नंबर तयार करताना कसं करायचं आहे, सगळ्यात बिगेस्ट नंबर अगोदर, त्यानंतर त्यापेक्षा लहान लहान लहान. ओके. आणि सगळ्यात स्मॉल तयार करताना काय करायचे, 0 सोडून जी सगळ्यात लहान आहे ती अगोदर, त्यानंतर 0. आणि मग नंतर अगोदर त्याच्यानंतर लहान, थोडी मोठी, थोडी मोठी. कळ. किती आलं हे, 75,430. आणि इथं 30,457. बिगेस्ट नंबर काय आला, 75430. 75,430. आणि स्मॉलेस्ट नंबर 30,457. अशाच तयार करायची. बिगेस्ट नंबर तयार करताना काय करायचं आहे, मोठी संख्या यातली, या डिजिटमधली 7, त्यानंतरची मोठी 5, त्यानंतर मोठी 4, त्यानंतर मोठी 3, त्यानंतर मोठी 0. कळलं. आता स्मॉलेस्ट नंबर तयार करताना तुम्ही म्हणता याच्यात अगोदर मोठी लिहिली, मग आपण इथं 0 लिहू, 3, 4, 5, 7. पण ही किती अंकी संख्या तयार होती, मग फक्त 4 अंकी तयार होती. दॅट इज रॉंग. मग काय करायचं, 0 पेक्षा जी मोठी आहे ती अगोदर लिहायची. किती होती इथं, 3. त्यानंतर लिहायचं 0. आणि मग नंतर ह्या दोन्हीपेक्षा अजून मोठी शोधायची, ती लिहायची पुढं, त्यापेक्षा मोठी पुढं, त्यापेक्षा मोठी त्याच्या पुढं. कळालं कसं लिहायचं आहे बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर. नेक्स्ट पाहू क्वेश्चन नंबर 6. आता क्वेश्चन नंबर 6 आहे, तो मी इथं नंतर ॲड करून लिहित नाही, मी तो स्क्रीनवरती देते तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. The names of the some places and their populations are given below. Use this information to answer the questions that follow. असे काही आपल्याला काय केलंय, काही ठिकाणची आपल्याला लोकसंख्या दिलेली आहे, ती माहिती वापरून आपल्याला काय करायची, ह्या क्वेश्चनचे आन्सर लिहायचे. तर कोणकोणती इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला, किती तालुके दिलेत, 9 तालुके दिलेत आपल्याला. ताला 40,742, 40,642. गगनबावडा 35,777. बुधवाड 91,256. मोरेगाव 87,012. बम्हारगड 35,950. वेल्हे 54,497. आष्टी 76,201. वाशी 92,173. आणि मोरवाडा 85,819. ओके. आपल्याला अशी तालुका वाईज पॉप्युलेशन दिली. तर फर्स्ट क्वेश्चन काय, विच प्लेस हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन, व्हॉट इज इट्स पॉप्युलेशन. तर सगळ्यात जास्त लोकसंख्या कुठली आहे, तर बघायचे सगळ्यात जास्त डिजिट कुठे आहे, सगळ्यात मोठी संख्या कुठे आहे, कोणती दिली आपल्याला, कशाची दिसते, वाशी 92,173. मग काय लिहायचं आन्सर, वाशी हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. किती येते, व्हॉट इज इट्स पॉप्युलेशन. वाशी हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. What is its population? The population is
किंवा असं पुढं पण लिहू शकता तुम्ही, दॅट इज किती 92,173. विच प्लेस हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन, व्हॉट इज इट्स पॉप्युलेशन. काय विचारलं आहे, कोणत्या ठिकाणाची लोकसंख्या जास्त आहे आणि ती किती आहे. तर मग आपण काय करायचं, पाहिजे कुठली जास्त दिलेली आहे. तर सगळ्यात जास्त मला कुठली दिसते, बुधवारची किती 91 आहे आणि ऑशीची 92,173. मग कुठली येणार, ऑशी हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन दॅट इज 92,173. तुम्हाला जर वाक्याचं सेंटेन्स कॉम्बिनेशन जमत नसेल तर काय करायचं, विच प्लेस विचारलं. मग इथं ऑशी हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन, ओके, फुल स्टॉप. त्यानंतर काय करायचं, इट्स पॉप्युलेशन इज 92,173 किंवा पुढं ह्याच वाक्याच्या पुढं दॅट इज लिहिली तरी चालते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय, विच प्लेस मोरवाडा और मोरेगाव हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. म्हणजे मोरवाडा आणि मोरेगाव क्वेश्चन पूछतोय, हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. मोरवाडा और मोरेगाव मधील दोन्हीमध्ये जास्त लोकसंख्या कुठं आहे असा क्वेश्चन आहे. मोरवाडा किती आहे पाहू आपण. मोरवाडा 85,890. ही कशाची आहे, मोरवाडा. आणि मोरेगावची किती आहे, मोरेगावची किती आहे 87,012. ह्या दोन्हीपैकी जास्त कुठं आहे, मोरवाड्याची 85,890 आणि मोरेगावची 87,012. मग 85 मोठे आहेत का 87. मग कशाची जास्त आहे, मोरेगाव हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन विच इज 87,012 असं लिहायचं. विच प्लेस मोरवाडा और मोरेगाव हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. मग विच प्लेस कोणती आहे, मोरवाडा और मोरेगाव. मोरेगाव हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. आपल्याला ती किती विचारली का, नाही विचारली, मग एवढं लिहिलं तरी चालतं. मोरेगाव हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन किंवा पुढं लिहिलं विच इज तरी चालतं, विच इज 87,012. ओके. थर्ड क्वेश्चन काय आता, विच प्लेस हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन, हाऊ मच इज इट. सगळ्यात कमी लोकसंख्या कुठली आहे. मग पाहिजे सगळ्यात कमी अंक कुठे आहे, वेल्हेची किती आहे 54,497. ब्रह्मागड 35,950. 35 पेक्षा कमी आहे का कुठं, नाही. मग कुठलं, ब्रह्मागड आहे, भामरगड आहे का, भामरगड. तुमच्या जवळ गाव असेल तर याचा उच्चार व्यवस्थित कमेंट करून सांगा काय म्हणतात ते. भामरागड हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन. किती ती, हाऊ मच इज इट किती आहे, विच इज अ कॉमा देऊन विच इज 35,950 किंवा दॅट इज लिहिलं तरी चालतं. कळ हे 3 क्वेश्चन वर फक्त इन्फॉर्मेशनच्या आधारे खाली प्रश्नाची उत्तर द्यायची. कुठली जास्त आहे संख्या, कुठली कोणत्या तालुक्याची जास्त आहे ती लिहायची. नंतर कुठं ह्या दोन्ही मोरवाडा आणि मोरेगावमध्ये कोणती ग्रेटेस्ट आहे, मग दोन्हीच्या लिहून पाहिजे की बाबा यातली मोठी कोणाची आहे. तर कुठली आहे, मोरेगाव हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन विच इज 87,012. आन्सर कसं लिहायचं आहे ते पण सांगितलं. विच प्लेस विचारलं बरोबर का, आपल्याला विच प्लेस ते तर कळलं मोरेगाव आणि पुढं हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन आणि विच इज तर विचारली नव्हती ती किती आहे, पण लिहिलं आहे. कळालं. प्रॉब्लेम सेट 2. जर शिकवलेलं समजत असेल, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यामध्ये पाहूया आपण प्रॉब्लेम सेट 3. समजतंय का खूप लेंदी होतं आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे आपण त्यानुसार शिकवण्यात इम्प्रूव्हमेंट करू. थँक्यू.